नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. सकाळी 5 वाजलेले आहेत, म्हणजेच सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि माझं इथे सुरू आहे सकाळी सकाळी नाश्ता बनवण्याचं काम. तर इतक्या सकाळी सकाळी नाश्ता मी काय बरं बनवत आहे, तर एक तर आता ना किट्टूची जी शाळा आहे तर ती सकाळची चालू झालेली, म्हणजे सकाळी 6 वाजता ती घरून निघणार आणि 11:30ला घरी येणार. कारण आता सध्या ना तापमान इतकं वाढत चाललं आहे, तर त्यामुळे ज्या शाळा आहेत तर त्यांची जी शिफ्ट आहे, तर यांची 2 शिफ्ट असते. तर त्यांची जी शिफ्ट आहे तर ती चेंज झालेली, म्हणजे सकाळच्याच वेळेला दोनही शिफ्ट होणार. तर म्हणून मग ती सकाळी 6 वाजता घरून निघणार आणि 11:30ला येणार. नाहीतर नॉर्मल जेव्हा दिवस असतात तर त्यावेळेला ती 11:30ला घरून निघते आणि सायंकाळी 6:30ला घरी येते. पण आता सध्या वाढत्या उन्हामुळे आणि अगदी असं ना खूप असं जे तापमान आहे तर ते खूप वाढत चाललं आहे, तर त्यामुळे शाळेच्या ज्या शिफ्ट आहेत तर त्या चेंज झाल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी भंडाऱ्यावरून आलेल्या होत्या, तर त्यांनासुद्धा आज गावला जायचं आहे. कारण त्यातली एक जी मैत्रीण आहे तर ती रेल्वेमध्ये नोकरी करते, तर तिला तिच्या ड्युटीवर जायचं होतं. तर त्यामुळे मग किट्टू आणि माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून मी नाश्ता बनवला. पण झालं असं की मैत्रिणींनी दुसऱ्या दिवशीची एकादशी होती म्हणून आदल्या दिवशी ते तांदळाचं काहीही पदार्थ खात नाहीत, म्हणून मग दोघींनीही नाश्ता काही केलेला नाही. तर त्यांना खाली सोडून आली. हे गेलेले त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी. त्यानंतर भाऊ आणि वहिनी, म्हणजे भाऊ तर यांच्यासोबतच माझ्या मैत्रिणींना सोडायला स्टेशनवर गेलेला आणि वहिनी उठलेली होती. तर तिने पुन्हा चहा ठेवला, माझ्या व्हिडिओचं काम आटोपलं आणि त्यानंतर भावासोबत आणि वहिनीसोबतच बसून ज्या गप्पा आहेत तर त्या मारणं चालू होतं, बोलणं चालू होतं. तर त्यातच ना 9 वाजलेले. तर मग नाश्ता पाणी आटोपला आणि भाऊ आणि वहिनी त्यांच्या लहान मुलीला चेकअपसाठी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं, तर ते गेले डॉक्टरकडे. आणि घराची जी अवस्था आहे तर ती तुम्हाला दाखवते की जेव्हा बघा पाहुणेपरी वगैरे असतात तर बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओला ब्रेक होतो. आणि मग तुम्हाला म्हणजे काही ताईंच्या कमेंट असतात की ताई तुम्ही रेग्युलर व्हिडिओ शेअर करत नाही, म्हणजे एक दिवस करता आणि मग त्यानंतर तुमच्या व्हिडिओला ब्रेक होतो असं तसं. तर त्याच्यात म्हणजे त्यात असं काही नाही, म्हणजे तुम्हालाही आता रोजच्या व्हिडिओची सवय आहे त्यामुळे मग तुमच्यासुद्धा त्या कमेंट असतात. पण जेव्हा पाहुणेपरी असतात ना तर बघा घराची अवस्था ना अशी असते. आणि हे सगळं मॅनेज करायला, म्हणजे सगळ्या घरातले जे घरकाम आहेत तर ते सगळे करायला, त्यासोबत व्हिडिओ मॅनेज करणं तर कधी कधी ना खरंच खूप अवघड जाते. पण तरी यावेळेला ना मी प्रयत्न करणार की या सध्याच्या शेड्यूलमध्ये माझ्या व्हिडिओंना ब्रेक व्हायला नको आणि खरंच पुरेपूर प्रयत्न करणार की व्हिडिओला मी यावेळेला ना ब्रेक घेणार नाही. तर त्यासाठी म्हणून जशी मला ना वेळ मिळेल तर तशी मी माझं जे व्हिडिओचं काम आहे तर ते करण्याचा प्रयत्न करते. आजसुद्धा मैत्रिणींना सोडून आली आणि काल रात्रीला जेव्हा आम्ही हॉटेलमधून जेवण करून आलेलो होतो तर बसल्या बसल्या म्हणजे रात्रीच्या वेळेला म्हणजे 11 वाजलेले कदाचित तिकडून यायला. तर सगळ्यांचं बोलणं चालू होतं. तर त्याच वेळेला मी माझ्या ना व्हिडिओची एडिटिंग करून ठेवली. सकाळी मैत्रिणींना खाली सोडून आली आणि त्यानंतर आधी व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर करायला घेतला आणि त्यानंतर मग जे घरकाम आहे तर ते करायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या व्हिडिओला ब्रेक व्हायला नको एवढाच माझा फक्त प्रयत्न होता यावेळेला. तर घर इतकं विस्कटलेलं होतं, तर म्हटलं कामांची सुरुवात तरी कुठून करायची. तर मग विचार केला की आधी ना सगळे जे बेड वगैरे आहेत तर ते व्यवस्थित जमवून घेते. कारण बेड जर व्यवस्थित असतील ना तर अर्धं घर तुमचं तसंही व्यवस्थित होऊन जातं. तर म्हणून मग बेड व्यवस्थित करायला घेतले. आणि किट्टू सकाळी शाळेला गेलेली होती आणि ही जी आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर ती आहे माझ्या भावाची मोठी मुलगी. तर लहान मुलीला घेऊन ते डॉक्टरकडे गेलेले आणि उन्हाच्या याच्यामध्ये मग हिला काही नेलेलं नाही, ही घरीच थांबलेली. आणि किट्टू शाळेत गेलेली होती तर हिला थोडंसं बोर होत होतं. तर मी तिलासुद्धा लहान सहान जी कामं आहेत तर त्यांच्यामध्ये तिला मी भिडवलेलं. तर म्हटलं चल माझ्यासोबत ना तू सुद्धा म्हणजे हे जे कामं आहेत तर ते करू लाग, तर तुलासुद्धा बोर होणार नाही. तर सगळ्यात आधी बेड जमवून घेतले, 2-3ही बेड जमवून घेतले आणि बाहेर हॉलमधला पसारा आवरसावर केला. किचनमध्ये सुद्धा तशीच अवस्था होती की कुठून काम करायचं आणि कुठून नाही.
रात्रीच्या वेळेला आम्ही जेवायला बाहेर गेलेलो, पण इथे तरीही भांड्यांचा जो पसारा आहे तर तो तुम्ही बघू शकत असाल. सकाळी फक्त पोह्यांचा नाश्ता बनलेला आणि रात्री तिकडून आल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला स्प्राईट आणि फ्रुटी वगैरे पिलेल्या होत्या, तर त्या ग्लासी सगळ्या मी तशाच ठेवलेल्या होत्या. तर सकाळचा भांड्यांचा पसारा इतका सगळा होता. आधी तो भांड्यांचा पसारा जमावून घेतला आणि त्यानंतर मग सगळा गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. कारण किचनसुद्धा खूप असं विस्कटलेलं असेल ना, तर एकतर ना काम करायला ना म्हणजे जमतच नाही. आणि खरं सांगते, जेव्हा पूर्ण घर विस्कटलेलं असेल ना, तर सुचतच नाही की कुठून काम करायचं आणि कुठून नाही. आणि त्यातल्या त्यात आज ना एकतर मला म्हणजे स्वयंपाकसुद्धा व्हायचाच आहे आणि घर इतकं विस्कटलेलं होतं की आधी म्हटलं सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं. थोड्या वेळामध्ये पुन्हा आणखी हे लोक डॉक्टरकडून वगैरे आले की जेवणं खाणं आणि त्यातल्या त्यात आजचा जो स्वयंपाक आहे तर तो सुद्धा थोडासा जास्तच असणार आहे. सगळ्या घराची साफसफाई करेपर्यंत मला 12 वाजलेले आणि त्यानंतर मग मी केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. बरं, काल ना हे जे सगळं म्हणजे हा जो सगळा पाहुणचार आहे तर तो मला कालच बनवायचा होता. पण मैत्रिणींचं असं म्हणणं होतं की जेवायला बाहेर जायचं, तर त्यामुळे मग जेवणाचा जो प्लॅन आहे तर तो कालचा बाहेरचा झालेला. नाहीतर कालच गुलाबजाम आणि छोले पनीर, पुऱ्या भजी जो काही पाहुणचाराचा मेनू असतो तर तो मी बनवणार होती. तर मग म्हटलं की असू द्या, आता ते पाहुणे तर गेले, पण हे मी पाहुण्यांच्यासाठी म्हणून मागवलेलं. तर भाऊ बहिणी वगैरे जायचे होते, आज ते सुद्धा जाणार आहेत. म्हणजे डॉक्टरकडून आले की दुपारचं जेवण खाऊन वगैरे आटोपलं तर सायंकाळच्या वेळेला ते सुद्धा त्यांच्या गावी जाणार आहेत. कारण दुसऱ्या दिवशीची माझ्या भाचीची जी आहे तर ती शाळा असणार आहे. सध्या आता बघा मुलांच्या एक्झाम संपल्या, पण CBSE शाळांचं असं असतं की एप्रिल महिनाभर ते शाळा चालवतात. तर त्यामुळे तिची शाळा आहे, तर त्यामुळे मग ते सुद्धा गावला जाणार आहेत. तर म्हटलं पटापट स्वयंपाक आटोपून घेते, कारण ते आल्याच्या नंतर पुन्हा आणखी जेवण खावण करून गावला निघणार आहे, तर उशीरच होतो या सगळ्या गोष्टींमध्ये. तर म्हणून मग पुन्हा आणखी पटापट स्वयंपाकाला सुरुवात केली. मदतीला ना सानूसुद्धा होती आणि खरं सांगायचं ना तर तिचे ना पेपर सुरू आहेत सध्याच्या याच्यामध्ये, पण तरीसुद्धा मम्मीच्या मागे ना काम जास्त होतील म्हणून मग बिचारी तीसुद्धा माझ्या मदतीला आलेली. मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आणि देवपूजा जी आहे तर ती किट्टू आणि माझ्या भावाची मुलगी आरू, तर त्यांच्या दोघींकडून मी करून घेतली. कारण देवपूजा करायला जर बसली असती तर खूप उशीर झाला असता आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखी स्वयंपाकाला उशीरसुद्धा झालेला असता. म्हणून मग मी त्यांच्याकडून देवपूजा करून घेतली आणि मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाकामध्ये जो ग्रेव्ही पनीर असतो तर तो बनवणार आहे. छोलेसुद्धा मागवलेले होते, पण हे लोक म्हणाले की काल रात्रीलाच आपण खूप असं हॅवी जेवण करून आलेलो, म्हणजे मैद्याची नाण वगैरे असते तर ती बघा पचायला ना थोडीशी जडच होते. तर त्यामुळे स्वयंपाक अगदी सिंपलचा साधासा बनव म्हणून. पण तरी मग विचार केला की हा जो पनीर आहे तर तो खराब होणार म्हणून. तर म्हणून मग म्हटलं की छोले तर नाही टाकणार त्यामध्ये, पण जी ग्रेव्ही पनीर असते तर ते बनवून घेणार म्हणून. तर त्यासाठी कांद्याचं वाटण बनवून घेतलं आणि अशा प्रकारे जी भाजी आहे तर ती फोडणी करून घेतली. जेव्हाही आपण पनीरची भाजी बनवतो किंवा अशी ग्रेव्हीची जी भाजी असते ती बनवतो, तर त्यामध्ये ना थोडेसे मगजचे जे बीज असतात तर त्यांची पावडर आणि जी तीळ असते पांढरी तर तिळेची पावडर ती घालायची. त्याच्याने ना भाजीला खूप छान चव येते. तर भाजीला फोडणी करून घेतली आणि पनीर कट करून त्याला ना आधी थोडंसं पाण्यामध्ये ना बॉईल करून घेतलं. हळदीच्या पाण्यामध्ये थोडंसं बॉईल करून घ्यायचं. एकतर त्याचा जो स्मेल आहे तो निघून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रंग बघू शकत असाल तुम्ही, खूप छान असा रंग येतो. तर जेव्हाही मला पनीर बनवायचा असतो तर मी त्याला कट करून ना आधी पाण्यामध्ये थोडंसं बॉईल करून घेते, म्हणजे ठेवलेल्या पनीरची स्मेलसुद्धा निघून जाते आणि रंगसुद्धा खूप छान येतो. तर मस्त छान असा पनीर ना अगदी लाईट रंगावर तळून घेतला आणि त्याला ग्रेव्हीमध्ये टाकलं. या भाजीमध्ये ना थोडासा टोमॅटो सॉससुद्धा टाकायचा, खूप छान चव येते. त्यानंतर ना गुलाबजाम बनवायला घेतले. तर गुलाबजाम मी जे दूध असतं तर दुधामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्या याच्याने ना जे गुलाबजामचं पीठ आहे तर ते भिजवून घ्यायचं. याच्याने गुलाबजाम खूप छान असे सॉफ्ट होतात आणि खायलासुद्धा खूप छान चविष्ट लागतात. तर जेव्हाही मला गुलाबजाम बनवायचे असतात तर त्याचं पीठ ना मी दुधामध्ये मग थोडंसं पाणी टाकून त्याच्याने भिजवून घेते. थोडी वेळ ते पीठ सेट झालं होतं आणि त्यानंतर मग अशा प्रकारे गोळे बनवून त्यांना अगदी मीडियम टू लो फ्लेमवर तळून घेतलं. माझी जी कढई आहे ना तर ती थोडीशी पातळ आली आहे, म्हणजे दोनही ज्या कढया आहेत माझ्या तर त्या थोड्याशा ना पातळ आलेल्या आहेत. दुसऱ्या कढया घ्यायच्या आहे, पण बघू आता केव्हा घेणं होतं तर इथे छान असे जे गुलाबजाम आहेत
तर ते मी तळून घेतलेले आणि एकीकडे ना पाकसुद्धा बनवायला ठेवलेला आहे. अर्धा किलोचं हे पॅकेट मी मागवलेलं होतं गुलाबजामचं, कारण सदस्य थोडे जास्त होते, पण त्यातले काही सदस्य गावला गेले. तर म्हटलं जेवढं पॅकेट मागवलेलं आहे सगळ्यांचंच बनवून घेणार म्हणून. तर अर्धा किलो गुलाबजामसाठी 3.5 ग्लास साखरेची चाशणी मी बनवायला घेतली. तर गुलाबजाम तळून झालेले होते, त्यांना चाशणीमध्ये टाकलं. आणि चाशणी बघा खूप अशी कडक करायची नसते गुलाबजामच्या पाकासाठी, म्हणजे गुलाबजामसाठी जी चाशणी आहे तर ती खूप अशी कडक करायची नाही. तर मस्त छान सगळे जे गुलाबजाम आहे तर ते या रंगावर तळून घेतले. थोडेसे डार्क रंगावरच तळते, कारण ना ते मग पांढरे दिसतात. सगळा स्वयंपाक आटोपेपर्यंत 1:30 वाजले, म्हणजे 12ला मी सुरुवात केली आणि 1:30 वाजेपर्यंत हा जो स्वयंपाक आहे तर तो आटोपलेला. तुम्हाला इथे फक्त भाजी आणि गुलाबजाम बनवताना दिसले, पण साईड बाय साईड मी सगळा जो कढी भात वगैरे आहे तर ते सगळं बनवून घेतलं. आणि त्यानंतर ना कपडे खूप सारे पडलेले होते. सायंकाळच्या वेळेला भाऊ वहिनी गावला जाणार होते, त्यांचेसुद्धा कपडे धुण्यामध्ये होते. तर सानू म्हणाली की मम्मी मी पोळ्या बनवून घेते आणि तू जे आहे तर ते कपड्यांचं बघून घे म्हणून. काही कपडे मशीनला लावले आणि काही कपडे हाताने धुतले. सगळं घर मी स्वच्छ केलं होतं आणि पुन्हा बघा या दोघींनी इथे टेंट बनवायला घेतला आणि पुन्हा आणखी जे घर आहे तर ते खराब केलं. हे लोक डॉक्टरकडून आलेले, त्यानंतर मग जेवण खावण वगैरे आटोपलं. जेवणाचा शूट घेतानाचा मी विसरली आणि त्यानंतर मग हे निघाले गावाला जाण्यासाठी. तर अशा प्रकारे म्हणजे आजचा जो दिवस आहे तर तो गेलेला. सायंकाळी 4:30-5 वाजता हे लोक जे आहेत तर ते म्हणजे घरी जाण्यासाठी निघालेले. दुपारच्या जेवणानंतर थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग सायंकाळच्या वेळेला 4:30-5 वाजता हे चाललेले त्यांच्या गावला. तर चला, असं एकत्रच बघा पाहुण्यांनी सगळं घर भरलं आणि एकाच दिवशी सगळं जे घर आहे तर ते खाली झालेलं. तर म्हटलं पाहुणे आलेसुद्धा एकाच वेळेला आणि गेलेसुद्धा एकाच दिवशी. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.